नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईंनो, वार सांगते, वार आहे बुधवार आणि टायमिंग आहे सकाळचं. आणि मी इकडं बनवते नाश्ता. आणि आज मला जायचं आहे बाहेर. ताईंनो, बाहेरची पण काहीतरी कामं आहेत. म्हणजे बरेच सारे कामं आहेत बघा, खूप सारं. आता दिवाळीपासून गावावरून आल्यापासून म्हणजे मी बाहेरच गेलेली नाही आहे. तर बाहेरची पण बरेच सारी कामं म्हणजे पेंडिंग आहे, तर ती पण करायची आहे. त्याचबरोबर समीक्षाचं पण दुखणं आहे पाठीमागं. तिला अंघोळ घालणं, जेवायला देणं, म्हणजे चारण्यापासून मग कपडे घालणं असेल, म्हणजे तिचं सगळंच आता मला पाहायचं आहे. ते काम वाढलेलं आहे. म्हणजे हे सगळं बघा आता कामं. आणि माझं आजचं दिवसभराचं रुटीन कसं आहे बघा ताईंनो. सकाळचा नाश्ता वगैरे केला, उपीट सगळ्यांना दिलं खायला. त्याचबरोबर मी सुद्धा आज थोडासा नाश्ता केलेला आहे. बाहेरचं थोडंसं आवरून घेतलं. आणि म्हणजे एका दिवशी काय होतं, आपल्याला बाहेर पण जायचं असतं आणि आदल्या दिवशी पण आपण बाहेरून जर आलेलो असेल ना, मग आणखीनच कामाचा लोड येतो. आणि आता मार्गशीर्ष गुरुवार पण चालू होते, पूजापाठ वगैरे चालू झालं, मग त्यामुळे आणखीनच म्हणजे धावपळ असतेच बघा ताईनो, नाही म्हटलं तर कितीतरी. तर असंच बघा. आणि हा बघा, मंगळवारी बाजार आणलेला होता. मंगळवारी बाहेर गेलो संध्याकाळी, सात्विक दादा आणि मी बाजार वगैरे सगळे घेऊन पिशवी, म्हणजे बघताय तुम्ही आता एवढाच बाजार आणलाय. थोडं पक्का होईना, पण भाजीला लागतंय घरामध्ये. कसं डबे वगैरे असतात माझ्याकडे, तर म्हणजे सकाळचा नाश्ता, डबे, 2-3 भाज्या लागतात करायला. परत संध्याकाळी पण आता मुलं मोठी आहेत. लहान होती तेव्हा ठीक होतं, की एका दिवशी भात वगैरे कुकर लावला भाताचा तरी होत होतं. पण आता मुलं मोठी झालेत, त्यामुळे परत संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे असं मला दिवसातून 3 ते 4 वेळा म्हणजे स्वयंपाक माझं माझं किचनमध्ये दिवसभरच काम चालू असतं, असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यामुळे भाज्या मला लागतातच. तर असं आता भाजी बघा, ही पिशवी रिकामी करते सकाळी खूप उशिराने, म्हणजे रात्रभर अशीच पिशवी ठेवलेली. फक्त मला वाटतं त्यातून करडईची भाजी, म्हणजे जी काही पालेभाज्या होत्या ना आणलेल्या, तेवढ्याच फक्त काढून ठेवल्या आणि बाकीचं जसंच्या तसंच ठेवलेलं आहे याच्यामध्ये. आता एवढं रिकामी करून घेते. कांदे आणलेले आहेत खाली, बटाटे आहेत, बऱ्याच सारा फ्लावर स्वस्त होता. हा फ्लावर 20 रुपयाचा भेटलेला आहे, मोठा मोठा असा. आणि मुळा, हे सगळं एवढं आणलेलं आहे. जसं की आलटून पालटून भाज्या आणते एखाद्या आठवड्यामध्ये, मुळा, बीट वगैरे अशा, काकडी वगैरे अशा पद्धतीनं. तर कांदे बटाटे आहेत. आता एकदम अशी पिशवी जर खाली ओतली ना, सगळं कचरा खाली पडेल, म्हणून एक 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 भाज्या काढून घेतल्या. आणि कांद्या ज्या आहेत ना, ते मी बाहेर ठेवून देणार आहे. म्हणजे कसं होतं, कांदे बाहेर ठेवल्यानं हवेशीर चांगले पण राहतात आणि त्याचबरोबर कचरा पण बाहेर म्हणजे होतो. घरात म्हटलं की खूपच किचनमध्ये राडा होतो. आणि इकडे बघितलं, समीक्षाच्या अजून बघा ताईनं अंघोळ बाकी आहे. बिना अंघोळीची तिला वाटाण्याच्या शेंगा दिसल्या की खायला बसलेल्या आहे. सकाळचा नाश्ता वगैरे झाला आहे. आणि तोंड वगैरे तिने ब्रश म्हणजे करून वाटाण्याच्या शेंगा खाल्ल्या होत्या, म्हणजे खात बसलेली. एका बाजूला तिचा अभ्यास पण चालू होता. आणि हां, आता अभ्यासाचा विषय निघाला तर सांगते. तिचा अभ्याससुद्धा मलाच करावा लागत आहे, कारण की तिला उजवा हात आहे ना, मग उजवा हात असल्यामुळे ना तिला लिहिता पण येत नाही आहे. तर मग शाळेतला जो काही CW आहे, HW आहे, दोन्ही पण जे काय असेल ते घरी आल्यावर म्हणजे मलाच लावते करायला. त्यामुळे चला असो, मीच भरपूर खूप सारं म्हणजे ती पण लिहिते. उजव्या हाताचे 2 बोटं आहेत, ती चालू आहे. पण थोडंसं हँडरायटिंगमध्ये किंवा जास्त हात वगैरे हलवला तर दुखतो हात तिचा आधीमध्ये. तर त्यामुळे मग केलेला आहे थोडाफार अभ्यास वगैरे तिने, आणि मी पण लिहून दिलं थोडंसं. तर हे अशी बघा कामं चालू आहेत पाठीमागं. कोथिंबीर बघितलं, स्वस्त भेटली कोथिंबीर मला. 10-10 रुपयाला पेंड्या भेटलेल्या एवढ्या मोठ्या अशा. तर 2 पेंड्या मी 10 रुपयाच्या म्हणजे 20 रुपयाला ते 2 पेंड्या घेऊन आले. म्हटलं असू दे, परत कधी जाणं होतं नाही होत बाजारला. कोथिंबीर घरामध्ये असली किंवा भाजीला काही नसलं तरी चालतं. तर कोथिंबीर बघितली कशी निवडली. त्याचा जो काही बुडक्याचा भाग आहे ना, तो चाकूने कट करून घेतला आणि त्याच्यातले जे काही सडलेली वगैरे पिवळी झालेली पानं जे होती ती काढून घेतली. एवढा आता मला निवडायला वेळ नव्हता कोथिंबीर म्हणजे निवडत बसायला. मला ही घरातला डब्याचं म्हणजे स्वयंपाकाचं, जेवणाचं सगळं आवरून थोडंसं, जसं म्हटलं सुरुवातीला बाहेर जायचं त्यामुळे. तर कोथिंबीर फक्त अशाच पद्धतीने निवडून घेतली, दोन्ही पेंड्या, आणि पिशवीमध्ये भरून ठेवली. त्यानंतर बघा, बाजार आहे असा ठेवलेला आहे तिथेच. आणि भेंडी जेवढी होती, भेंडी घेतली कट करून. आणि अर्धा किलो भेंडी होती. अर्धा किलोच्या हिशोबाने मला भेंडी म्हणजे लागते एका टायमाला. आणि तेवढी भाजी एक एक भाजी पण नाही पुरत, त्याच्या जोडीला परत दुसरी रस्सा भाजी पण करावी लागते. मुलांना भेंडी खूप आवडते, माझ्या दोन्हीही मुलांना खूप भेंडी आवडते. पहिल्यांदा सुरुवातीला हळद मिठाची मी परतून घेतली आणि मस्तपैकी फ्राय केलेली. तेलामध्ये मोहरीची फोडणी टाकली आणि हळद टाकायची आहे. आणि तेलामध्ये चांगली परतून घेतली, मीठ वगैरे टाकलं. आणि थोडीशी मिठाची भेंडी समीक्षाला अशी कोरडी खायला आवडते. तर त्यामुळे एक प्लेटभर तिला मिठाची भेंडी काढली आणि त्यानंतर मग तिखट वगैरे टाकून परतून घेतली. आणि तिखट पण पाहिजे असते, मिठाची पण पाहिजे असते, म्हणजे अशा पद्धतीने बघा आवडीनिवडी आहेत.
त्याच्यामुळे ना दोन्ही प्रकारचे म्हणजे भेंडी केल्या आणि तिला डबा दिला, तिला खाऊ म्हणजे घातलं. शाळेत वगैरे जाते ती. मग शाळेत नाही गेले तर म्हणजे खूपच अभ्यासाचा पण तिला खूप लोड येईल ना, त्यामुळे मग शाळेत पण जाते. इकडे बघितलं दुपारचं टायमिंग होतं. हा कसा बसलाय अभ्यास करत. लिहायचं काम चालू असतं फक्त. तर इकडे लिखाण काम चालू आहे. इकडे बघा आमचं दुपारचं कामाची म्हणजे दुपारपर्यंत घरातली जी काही कामं होती ती आवरली आणि भांडे वगैरे घासले. हे बरंचसं टायमिंग झालेलं आहे ताईंनो. कारण की मी जसं म्हटलं भांडे घासणं, किचन ओटा वगैरे आवरणं म्हणजे बराचसा वेळ होऊन जातो आणि आता जसं म्हटलं उद्या गुरुवार आहे. मला गुरुवारची पण म्हणजे पूजेची तयारी त्याचबरोबर म्हणजे दही पण मला म्हणजे एक तांब्याभर दही आहे. उगं ते थोडं आहे त्यानं ते खूप दिवसाचं झालेलं आहे म्हटलं आता. म्हणजे जवळपास 10 दिवसाच्या वरती झालेलं आहे आणि मग थोडंसं ठेवायचं कुठं आता उद्या पण मग गुरुवार होणार नाही आहे. तर आज म्हटलं ते मिक्स करून म्हणजे हलवून घ्यावं दही. इकडे बघा पोटमाळ्यावरची जी काही भांडी होती ना, ती पण अशीच बघा किचन ओट्याखाली लोळत पडलेली होती. म्हटलं चला ती पण वरती ठेवून द्यावेत. इकडे बघितलं ग्लास आहेत आणि काही प्लेटा आहेत जसं की बड्डेला वगैरे आपण वापरतो त्या प्लेटा आणि ग्लास म्हणजे नाहीत का ते चहा पाण्याचे. म्हणजे वर पोटमाळ्यावरती ठेवलं म्हणजे कसं कधी आधीमध्ये आपल्याला लागलं की घेता येतं आणि कधी कशाला तरी आणले असतील मला वाटतं ते एक्स्ट्राचे शिल्लक राहिलेले आहेत. तर ते वरती पोटमाळ्यावरती कॅरी बॅगमध्ये ठेवून दिले आणि पातेलंसुद्धा मध्ये मी कशाला तरी ढोकळा केला त्यावेळेस काढलेलं होतं वरतून. तर ते पण वरती ठेवून देते. असं बऱ्याच वेळा होतं की वरतून भांडे काढले की खालीच राहतात आणि वरती वरती ठेवायचं परत पुन्हा मला कंटाळा येतो. असं मग किचन ओट्यावरती चढा, वरती ठेवा, मग ते खूप चढायचं उतरायचं हे खूप म्हणजे होतं. त्यामुळे आता बघितलं भांडे वगैरे नुकतेच घासून झालेले आहेत आणि त्याच्याखाली कपडा पण टाकला आहे. ते भांड्याच्या खालचं पाणी वगैरे पुसून घेते. नाहीतर येता जाता काय होतं ते पायाला पाणी लागतं आणि सगळीकडे मग चिखल होऊन जातो. आता सगळी कामं झालेली होती. तर आता इकडे बघितलं बाजार. जसं बाजाराचं माझे आज हालत झालेले आहेत बघा ताईनं. मंगळवारी बाजार आणला, बुधवारी दिवसभर तो लोळतच पडलेला होता इथंच. जसं म्हटलं कोथिंबीर फक्त कट करून ठेवली. बघितलं जसंच्या तसं सगळा पडला इथंच. आता बघा पिशवीतून काढून ठेवला म्हणजे कसं एकत्र जर तसा ठेवला असता दिवसभर ना तर खराब झाला असता किंवा पाणी सुटलं असतं. त्यामुळे मग असं हवेला ठेवून दिला आणि आता बघा जसं म्हटलं तर दुपारची कामं वगैरे आवरली की वेळ भेटतो मग त्यावेळेस म्हटलं म्हणजे ठेवावं फ्रीजमध्ये. आता बटाटेसुद्धा मी काय करते फ्रीजमध्ये ठेवते. बरेच जण म्हणतात की फ्रीजमध्ये बटाटे ठेवू नयेत. पण फ्रीजचा जो काही बंद कप्पा आहे ना, जो खालचा ड्रावर आपण भाज्या वगैरे ठेवतो, त्या ड्रावरमध्ये बटाटे नाही ठेवायचे. एखादा ट्रे घ्यायचा आणि आपल्या ओपनमध्ये ठेवून दिलं तरी चालतं. म्हणजे तिथे बटाटे ठेवले तरी चालतात. फक्त भाजी करायच्या अगोदर आपण अर्धा 1 तास बटाटे फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचे. म्हणजे काय होतं बटाटे बऱ्याच वेळा आपल्याकडं ना एक्स्ट्राचे आणले जातात आणि मग त्याला कोंब वगैरे येणं हा प्रॉब्लेम होतो आणि किंवा काही वेळेस खराब पण बटाटे होतात. त्यामुळे ना मी फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे त्याला कोंब येत नाही आहे. जरी मी गावाला गेले किंवा इकडं-तिकडं आपण बऱ्याच वेळा राहिले शिल्लक तर त्याला कोंब येत नाही आहे. तर त्यामुळे मी फ्रीजमध्येच बटाटे ठेवते. इकडे बघितलं पावट्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, जे काय अशा शेंगा, हिरवी मिरची होती. हे सगळं एकत्र झालेलं होतं. आता हे सगळं सेपरेट मला करायचं आहे. त्याच्यात बराच सारा वेळ जाणार आहे. नाही म्हटलं तरी अर्धा तास तरी म्हणजे त्याहीपेक्षा जास्तच गेला असेल. वाटाणा खूप महाग आहे. ₹40 पावशेरनी वाटाणा आणलेला आहे. की कसं बघा लागतं कधीतरी पुलाव वगैरे कशाला पण असं आणि समीक्षाला खायला खूप असं कच्चा वाटाणा आवडतो. तर म्हणून ₹40 पावशेरचा वाटाणा आणला आहे. तर असं मिरची मात्र स्वस्त झालेली आहे ₹10 पावशेरची. फ्लावर वगैरे बाकीचं स्वस्त होतं सगळं. वांगी आणि शेवग्याच्या शेंगा पण मला वाटते बाजारात महाग होत्या आणि वाटाण्याच्या शेंगा अशा पद्धतीने महागच होतं बऱ्यापैकी. बाजार असं काही स्वस्त नव्हतं. म्हणजे काही भाज्या महाग, काही भाज्या स्वस्त असं होतं. असं ते सगळं शेंगा जे काय होत्या ते सगळे सेपरेट केलं. कॅरी बॅगमध्ये ठेवलेलं आहे बघितलं. हिरवी मिरची पण बघा देठं वगैरे काढून ठेवली तर बरं पडतं. नाहीतर मग स्वयंपाक करताना घाई गडबडीत म्हणजे मग सगळंच पसारा म्हणजे कचरा खूप होतो. त्यामुळे ना हिरवी मिरचीचे देठं काढून फ्रीजमध्ये मी ठेवून देते नेहमी आणि हाच ट्रे हिरवी मिरचीसाठीचा असतो. कोथिंबीर, हिरवी मिरची एका ठिकाणी ठेवली. मला शक्यतो सकाळी नाश्त्यासाठी हिरवी मिरची जास्त लागते आणि नाश्ता तर डेली हा बनला जातो. त्यामुळे मिरची मला खूप सारी लागते आणि ती मग निवडून ठेवलेली असली की बरी पडते आणि भजे वगैरे केले की त्यावेळेस पण मिरची लागतेच बघा ताईंनो. त्यानंतर ह्या सगळ्या ज्या काही भाज्या आहेत सगळ्या निवडून स्वच्छ वगैरे केल्या म्हणजे निवडल्या आणि परत फ्रीजमध्ये नेऊन ठेवलेल्या आहे.
इकडे बघितलं आलेले आहे. इकडे ताटामध्ये बटाटे घेऊन आले आणि इकडे म्हटलं फ्रीजमध्ये जास्त असतील पहिले बटाटे, पण बघितलं तर 3च बटाटे होते. तर अशा पद्धतीने बघा मी बटाटे ठेवलेले आहेत. एक ट्रे घेतलेला आहे आणि असं ओपन ठेवायचे, आतमध्ये बंद ह्याच्यात ठेवायचं नाही आहे ट्रेमध्ये. खालच्या ट्रेमध्ये इतर भाज्या सगळ्या ज्या काय आहेत त्या कॅरी बॅगमध्ये ठेवून द्यायचं. टोमॅटो वगैरे बाकीच्या सगळ्या भाज्या खूप छान फ्रेश राहतात. आठवडाभर 15 दिवस म्हटलं तरी काही त्याला होत नाही आहे. तर बटाटे बघितलं अशा पद्धतीने वरती ट्रेमध्ये ठेवून दिले आणि फ्रीजमध्ये तर बघा म्हणतील ताई की किती राडा केला आहे फ्रीजमध्ये. पण असू द्या ताईनो, आता काय चालायचं असं बाहेरची कामं घरातली कामं म्हटलं की. तर त्यामुळे इकडे आता किचनमध्ये आलेली आहे आणि दुसऱ्या ज्या काही भाज्या कॅरी बॅगमध्ये ठेवलेल्या होत्या त्या घेतल्या आणि त्यासुद्धा बघा इकडे घेऊन आली आहे. आणि या ट्रेमध्ये आता पहिलं जुनंसुद्धा म्हणजे गेल्या आठवड्याचं होतं भाज्या, टोमॅटो, कुठं बीन्स वगैरे बरेच शिमला मिरची वगैरे असं थोडंफार शिल्लक राहिलेलं ते एका बाजूला सारून दिलं. नाहीतर बऱ्याच वेळा ते लक्षात पण राहत नाही मग कोणती भाजी आहे घरामध्ये काय. तर असू द्या. इकडे त्या पण भाज्या ट्रेमध्ये अशा पद्धतीने खाली ट्रे म्हणजे फ्रीज मोठा आहे. फ्रीजमध्ये बरं सारं साहित्य बसतं, कितीही बसवा. खालचा ट्रेसुद्धा खूप मोठा आहे ना, त्यामुळे खूप साऱ्या त्याच्यामध्ये भाज्या बसतात. तर सगळा जो काही बाजार आहे तो सगळा फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि त्यानंतर फ्लावर मात्र बघा असा ठेवून नाही चालत, कारण की त्याच्यामध्ये कीड आळी वगैरे बघावी लागते. आणि थोडासा असा कट वगैरे करून ठेवला ना की बरा पडतो. सकाळच्या घाईगडबडीमध्ये घेऊन पटकन अशी भाजीसुद्धा करता येते. आणि बऱ्याच वेळा म्हणजे फ्लावर तर शक्यतो बाकीच्या भाज्या मी तशाच ठेवेल, पण फ्लावर कधीच आणल्या तसाच फ्रीजमध्ये ठेवत नाही आहे. कारण की काय होतं त्याला असतेच बघा, काही नाही म्हटलं तरी थोडीफार तरी कुठेतरी किडाळे असतात. पण हा फ्लावर ना इतका चांगला मस्त पांढरा शुभ्र होता. या दिवसामध्ये मला वाटते फ्लावर नसतोच खराब, चांगलाच असतो. तर वरती आता किचन ओट्यावर उभा राहूनच मला म्हणजे कट वगैरे करायचं म्हटलं की चाकूशिवाय मला जमत नाही आहे. विळी आहे, पण विळीचा वापर फक्त मी भेंडी कट करण्यासाठी करते. भेंडीचं कसं होतं, ती खूपच गिळगिळीत लाळ असते ना, मग ती खाली बसून विळीवर चिरली आणि विळी घासायला ठेवली की बरं पडतं. मग किचन ओट्यावरती ते खूपच खराब होतं. मग त्यामुळे मी विळीचा वापर फक्त भेंडी कट करण्यासाठी करते किंवा मला खाली बसून कट करायला नाही जमत, चाकूची सवय झाली आहे त्यामुळे. तर इकडे फ्लावर जो आहे तो अशा पद्धतीने बघा सगळा मोकळा सुटसुटीत करून घेतला. आतमध्ये बघितलं तर काहीसुद्धा खराब नव्हतं आणि एका कॅरी बॅगमध्ये भरून मग मी फ्रीजमध्ये तो ठेवून देईन. मिरचीचा ट्रे पण राहिला आहे आणि आता हा फ्लावर पण राहिला आहे. एवढं फ्रीजमध्ये ठेवून दिलं की काम झालं फ्रीजचा. जो काही कचरा होता तो त्याच ताटामध्ये भरून घेतला आणि बाहेर आता डस्टबिनमध्ये मी नाही टाकत. बाजूला जागा आहे तिकडे मी घराच्या बाजूला टाकून देते असं भाजीपाल्याचा जो काही कचरा असतो तो. तर इकडे बघितला त्यानंतर दही घेतलेला आहे. बाजार वगैरे घरातली सगळी कामं म्हणजे फरशी झाली, टॉयलेट बाथरूम वगैरे घासून झालं, कपडे झाले ताईंनो, सगळी कामं झालं. जसं म्हटलं बाहेरसुद्धा जायचं होतं ते बाहेरून जाऊन आले. भाज्या ठेवून दिल्या, निवडून ठेवल्या म्हणजे सगळे व्यवस्थित. आणि सकाळचं म्हणजे स्वयंपाक, नाश्ता, आपलं किचन ओटा, भांडे हे सगळे असतं बघा असं रुटीन. आणि बाहेरचं सुद्धा आवरणं असतं, बरीच सारी म्हणजे कामं असतात. त्यानंतर जसं म्हटलं दहीला म्हणजे खूप दिवस झालेला आहेत आणि वरती काढून ठेवलं, मग आंबटपणा पण त्याला आलेला होता. आणि ज्यावेळेस ताक असं करायचं असतं ना, तर त्या दिवशी मी आदल्या दिवशी आपल्याला दुसऱ्या दिवशी करायचं असेल तर आदल्या दिवशी तरी फ्रीजमधून ते तांब्या काढून ठेवा, म्हणजे दहीचं भांडं जे आहे ते काढून ठेवायचं. तर मी काय केलेलं, काढून ठेवलं. 2 दिवस झाले बघा, वरती काढून ठेवून सुद्धा 2 दिवस झाले की आज करेन उद्या करेन असं म्हणत ते बघा राहिलेलंच होतं. आणि उगाच थोडंसंच होतं दही, पण काय असं फारसं जास्त नव्हतं. आणि याचा ताकाचा वापर तर मी काही करणार नाही आहे. ताक मी झाडांनाच ओतून देणार आहे, कढीपत्त्याला वगैरे, कारण की आंबट लागणार आहे. आणि खाल्ली जर ते कढी वगैरे बनवून तरी पण ते कोणीतरी आजारी वगैरे पडायला नको किंवा घसा धरायला नको, त्यामुळे मी टाकूनच देणार आहे. आणि इकडे बघितलं ताक मात्र मी मिक्सरवरती वगैरे काही काढत नाही आहे. मला रवीनंच ताक बनवता येतं, मला मिक्सरवरती ताक बनवता येत नाही. मिक्सरचा जर वापर करायला गेले तर काय होतं, सगळं क्रीमच होते त्याची, लोणी एकत्र आणि ताकही एकत्र अशा पद्धतीने होतं. त्यामुळे ते लोणीवरती येतच नाही आहे. मी खूप वेळा प्रयत्न केला पण कधी नाही जमलं. रवीने मात्र थोडं जरी पाणी म्हणजे असं पाणी ओतायचं आणि थोडा वेळ अगदी 5 ते 10 मिनटं जरी हलवलं ना तरी पण ते लगेच लोणीवरती येतं. तर अशा पद्धतीने बघा पूर्ण असं एक 5 मिनटं तरी मी मिक्स करून घेतलं रवीनं आणि त्यानंतर बघू शकता चांगलं असं लोणी आलं आणि पूर्ण असं लोणी जे आहे ते असं हातावरती येते बघा. आणि ते पूर्ण लोणी हाताने काढून घेतलं. हात थोडा भरतो, पण काय आता आपल्याला हात भरवल्याशिवाय तर एखादा पदार्थ जो आहे तो खायला भेटत नाही. आणि घरचं ते कितीही नाही म्हटलं तर घरचं ते घरचंच असतं ताईनो. अगदी थोडं जरी निघालं तूप तरी ते घरचंच आहे. मी सांगते ताईनो, दूध काय माझ्याकडे फारसं नाही, मुलं वगैरे दूध काही खात नाही आहेत. मलाच फक्त चहाला लागतं दूध, त्यामुळे मी चहापुरतं दूध आणते आणि मग त्याच्यावरची जी काही साय निघल ती मग मी विरजणात टाकत असते. तर त्याचंच हे मी घरी मग ताक, दही, म्हणजे काय आहे ते बनवत असते. तर असू द्या. लोणी किती निघालं तुम्ही बघितलं. लोणीसुद्धा मी 2-3 वेळा स्वच्छ असं
धुवून घेतला आणि तूप कडवायला ठेवलेलं आहे. तर ताईनो असा होता म्हणजे आजचा दिवस आणि आजचं रुटीन गेलेलं आहे, दिवस गेलेला आहे. तर असं व्हिडिओचा करते इथंच एंड. बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.